तर महायुती सरकारची पत्रकार परिषद सुरू होते। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। त्याच्या पूर्वसंध्येला महायुतीकडून सरकारची ही पत्रकार परिषद। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद। अरे काय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, दीपक केसरकरजी, अतुल सावेजी, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीची पत्रकार परिषद दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेत असतो। उद्याच्याला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि विद्यमान विधानसभेचं विधान त्यामुळे राज्यासमोरच्या अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी सत्ताधारी महायुती म्हणून आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे। उद्यापासून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदय प्रथेप्रमाणे सर्वांना त्या ठिकाणी चहा पाण्याच्या करता बोलत असतात आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी करत असतो। परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहा पानाला येत नाहीत, मग ते निवेदन देतात, पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे ते त्या ठिकाणी टाकलेले असतात। त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतल्या सुराच्या मुद्द्यांनी केलेली आहे। खरं तर त्याची काही गरज नव्हती। त्याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले, याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये। आम्ही सातत्याने सांगतोय, त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच मनुस्मृतीतल्या श्लोकाचं मुद्द्याचं केलेलं जे काही त्याच्याबद्दलचं बोलणं आहे त्याची काही गरज नव्हती। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्याच्यामुळे मनुस्मृतीवर कसल्याही पद्धतीचा थरा ह्या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा